हाय वायटी फॅमिली. आज आपण रवा केक बनवणार आहोत आणि तो पण एकदम सोपा असा आणि अगदी कोणी पण बनवू शकेल आणि खायला पण खूप छान असा चविष्ट लागतो आणि एकही केमिकल नाही, इसेन्स वगैरे काही यूज केलं नाही, तरी हा टी टाईम केक म्हटलं तरी चालेल. खूप छान लागतो हा. कसा बनवला? दूध, दही, तेल आणि 2 वाट्या साखर घालून एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 2 वाट्या रवा घालायचा. पुन्हा एकत्र एकाच दिशेने फिरवायचं. मग पुन्हा 1 वाटी रवा घालायचा आणि पुन्हा एकाच दिशेनं फिरवून 15-20 मिनिट एकाच दिशेने त्याला फिरवत राहायचं आहे. खूप छान असं मिक्स करायचं आहे. बघा, मी ज्या पद्धतीने मिक्स करते त्याच पद्धतीने जवळपास 8-10 मिनिट तुम्ही छान असं मिक्स करून घ्या. मला रवा थोडा कमी वाटला आणि रवा म्हणजे बॅटर थोडं पातळ वाटलं, म्हणून मी पुन्हा 1 वाटी रवा यामध्ये घातला आणि पुन्हा छान मिक्स केलं आणि मिक्स करून त्याला 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं मी. ते स्किप झालेलं माझं व्हिडिओमध्ये. तर रवा छान फुललेला होता आणि बॅटर पण छान असं जसं पाहिजे तसंच तयार झालं होतं. मग यामध्ये मी जवळपास अर्धी वाटी मैदा आणि थोडे बदाम कट केलेले ते घातले आणि पुन्हा मिक्स केलं आणि 1 ते 1.5 चम्मच मी बेकिंग पावडर आणि 2 चुटकी सोडा घातलेला आहे आणि पुन्हा छान असं एकाच दिशेने मिक्स करत त्याला फिरवून घेतलं. छान मिक्स केलेलं आहे. बघा, खूप छान असं मिक्स करायचं. सोडा आणि बेकिंग पावडरमुळे केक छान फुलतो आणि बॅटरचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. थोडी रेग्युलर आपलं मैद्याच्या केकपेक्षा थोडी पातळ असते, कारण की रवा खूप पाणी किंवा मिल्क जे काही आहे ते सोक करून घेतो आणि कमी अगर बॅटर घट्ट झालं तर पाणी म्हणजे मिल्क किंवा पाणी कमी झालं तर रवा केक कडक होतो. त्याच्यामुळे थोडं पाणी आणि याची कन्सिस्टन्सी बरोबर चेक करून तुम्ही बॅटर तयार करून घ्या. साईडला एक हे होतं पातेलं, त्यामध्ये मी तूप लावून घेतलं, ग्रीस करून घेतलं आणि मग सगळं बॅटर जे तयार केलं होतं मी ते घातलेलं आहे आणि टॅप करून त्याच्यातली जी एअर असते ती काढून घेतली. साईडच्या गॅसवरती मी पातेलं ठेवलं होतं. पातेलं छान प्रीहीट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे केकचं बॅटर ठेवून द्या आणि 15-20 मिनिटं 20-25 मिनटं शिजू द्या. मी 25 मिनटानंतर चेक केलं तर माझा केक थोडा शिजायचा होता. माझ्या नाईफला थोडं चिटकलेलं आलं होतं. मग मी त्याला पुन्हा 15 मिनिटं बिलकुल झाकून म्हणजे बघता त्याला पुन्हा ठेवून दिलं. 15 मिनटानंतर माझा केक पूर्णपणे तयार झालेला होता. थंड होऊ दिला आणि मग त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं. लगेच निघालेला आहे केक. केक तयार आहे आणि छान दाणेदार झालेला आहे. ब्राऊन कलर आला होता केकला आणि खायला पण खूप छान झालेला आहे. करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल माझी ही रेसिपी. आणि मेन म्हणजे झटपट आणि केमिकल नाही, काही नाही, घरच्या घरी खूप छान बनतो केक. खायला पण अप्रतिम लागतो. टी टाईमच्या वेळेस नक्की करून खाऊन बघा आणि तुमच्या मुलांना पण टिफिनवर द्या. नक्की आवडेल तुम्हाला. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.